हा, तर गेल्यास आपण कुठपर्यंत बघितलं होतं? द्रोणाचार्य. हो. द्रोणाचार्य त्यांना गुरु म्हणून मिळाले. कोणाला? पांडवांना. पांडव आणि कौरव. हा, पांडव आणि कौरव दोघांनी. आता पांडव सुद्धा कौरवच होते ना ऍक्च्युली, हो. म्हणजे कुरु वंशातले आहेत ते, बरोबर आहे ना. म्हणून त्यांना धृतराष्ट्राची मुलं म्हणून त्याला धार्तराष्ट्र राष्ट्र असं पण एक नाव आहे. आणि यांना पंडूची मुलं म्हणून पांडव. धार्तराष्ट्र आणि पांडव. हा धार्तराष्ट्र शब्द धृतराष्ट्राने स्वतःच्या म्हणजे याच्यासाठी वापरलेला आहे तिकडे, कळलं का नाही. मला वाटतं काही काही ठिकाणी उल्लेख करतात. असो, तर ही जी धृतराष्ट्राची मुलं आहेत आणि हे सगळे कुरु वंशातले, म्हणजे ते सगळेच कौरव आहेत, बरोबर आहे ना. 106 कौरव झाले ते, हो. 101 ते आणि हे 5 हो. आहे की नाही. कौरव आणि कौरवीण एक. हो. असो, तर आपले द्रोणाचार्य जे आहेत ते तिकडे आता गुरुजी म्हणून होते, बरोबर आहे ना. आता द्रोणाचार्य जास्ती पॉवरफुल का झाले होते? तर द्रोणाचार्यांना जशी वेलसाठी ते द्रुपदाकडे गेले होते, त्याच्या अगोदर ते संपत्ती मागण्यासाठी कोणाकडे गेले होते? परशुराम. परशुराम ऋषी परशुरामांकडे गेले होते. त्या परशुरामाने एकदा संपूर्ण रागामध्ये संपूर्ण पृथ्वी क्षत्रियांचा नाश करून टाकला होता. म्हणजे कळलं की नाही, काहीतरी त्यांना ती वेगळी स्टोरी आहे, ती काय आत्ता सांगत नाही. पण म्हणजे त्यांना लढाईचं नॉलेज वगैरे सॉलिड होतं, कळलं का नाही. तर त्यामुळे ज्यावेळेस हे द्रोणाचार्य गेले तिकडे संपत्ती मागायला, तर बाकीचे सगळेजण येऊन गेले होते ऑलरेडी. आणि त्यांनी त्यांची सगळी संपत्ती दान करून टाकलेली होती ऑलरेडी. त्यांच्याकडे वेल्थ काही राहिलेली नव्हती. मग द्रोणाचार्यांचा चेहरा पडला. मग त्यांचा चेहरा पडलेला बघून परशुराम म्हणाले, अरे तू घाबरतो कशाला, माझ्याकडे तुझ्याकडे देण्यासाठी आहे अजून काहीतरी. माझी बॉडी आहे तुला द्यायला, शिवाय माझ्याकडे शस्त्र आहेत, अस्त्र आहे आणि युद्धविद्या आहे, ती मी तुला देऊ शकतो, तुला पाहिजे का? वा वा वा, द्या. मग सगळ्यात महत्वाचं जे डेडली वेपन ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतात, ते ब्रह्मास्त्र द्रोणाचार्यांना मिळालं. कोणाकडून मिळालं? परशुरामांकडून. कळलं का नाही. म्हणून त्यांना युद्धामध्ये जिंकणं कठीण होतं, कळलं का नाही. द्रोणाचार्यांना युद्धामध्ये जिंकणं एकदम कठीण होतं, बरोबर आहे ना. आता ही सगळी जी नावं आहेत ना सगळ्यांची, या नावांना पण अर्थ आहे, कळलं का नाही. तर धृतराष्ट्र म्हणजे काय की राष्ट्राला जो एकत्र धरून ठेवू शकतो तो धृतराष्ट्र, कळलं का नाही. भीष्मांचं नाव कसं पडलं ते आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. पंडू म्हणजे काय, तो पेल होता, कळलं का नाही, म्हणून त्याचं नाव पंडू, कळलं का नाही. आता युधिष्ठिर, युधी म्हणजे युद्धामध्ये जो स्थिर राहू शकतो, कळलं का नाही, म्हणजे बॅटलमध्ये जो एकदम फर्मली राहू शकतो तो युधिष्ठिर. भीम म्हणजे ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, तो भीम, कळलं का नाही. तसं अर्जुन, कळलं का नाही. ही सगळी जी नावं आहेत ना, अर्जुन म्हणजे काय, तो एकदम छान आहे दिसायला आणि सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याचं सव्यसाची असं पण एक नाव आहे, दोन्ही हाताने बाण चालू आहे. असं प्रत्येक नावाला काही ना काहीतरी अर्थ आहेत, बरोबर आहे ना. आता कुंतीला कुंती म्हणायचे, तिचं नाव होतं पृथा, बरोबर. कृष्णाची ती बरोबर आहे ना. तर तिचं नाव होतं पृथा. मग तिला कुंती का म्हणायचे, तर तिचे केस खूप कुंतल, केस संस्कृतमध्ये शब्द आहे कुंतल. कुंतल म्हणजे केस, तर तिचे केस खूप सुंदर होते, त्यामुळे तिला कुंती पण नाव पडलं. असो, तर ही अशी सगळी अर्थपूर्ण नावं वगैरे आहेत. आणि त्याच्यातून मग आता हे शिक्षण वगैरे चालू झालेलं आहे या सगळ्यांचं. आणि ज्याच्यामध्ये एक्सपर्ट होते तसे तसे ते त्यांना जास्त त्याच्यामधलं शिक्षण देत होते ते, कळलं त्यांनी. आणि अर्जुन जो होता तो धनुर्विद्या शिकत होता त्यांच्याकडनं, आणि भीम आणि दुर्योधन गदा युद्ध शिकत होते त्यांच्याकडनं, बरोबर आहे. म्हणजे द्रोणाचार्य सगळ्यामध्ये एक्सपर्ट होते, कळलं त्यांनी. आणि सगळं शिकवता त्यांचं शिक्षण झालं पूर्ण, बरोबर आहे. आता त्यांच्या शिक्षणाच्या पूर्णाच्या मधल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या नंतर सांगतो मी. पण त्याच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रोणाचार्यांनी सांगितलं, मी तुमचं आता शिक्षण झालेलं आहे पूर्ण, तर तुम्ही मला काय दिलं पाहिजे? गुरुदक्षिणा. आणि त्यांच्या डोक्यात कोणाचा रिवेंज घ्यायचा होता? द्रुपदाचा रिवेंज घ्यायचा होता, बरोबर आहे ना. मग त्यांनी शिष्यांना सांगितलं
की आता तुम्हाला मी एवढं सगळं शिकवलं, हो. तर तुम्ही मला गुरुदक्षिणा द्या. देणार ना? हो म्हणाले. त्याने सांगितलं, अशी स्टोरी नॅरेट केली. कळलं का नाही? त्याने सांगितलं की द्रुपदाला बंदी करून तुम्ही आणा, कळलं का नाही? युद्धात जिंका आणि माझ्या पायाशी आणा. कळलं का नाही? मग त्याच्याप्रमाणे पांडव म्हणाले आम्ही जातो म्हणून. कळलं का नाही? हो. आता कौरवांचा आणि पांडवांचा 36 आकडा. हो. बरोबर आहे का नाही? कौरवांचा म्हणजे दुर्योधनाचा बेसिकली, आणि दुर्योधन मोठा असल्यामुळे त्याचं सगळ्यांना ऐकायला लागायचं. हो. तर दुर्योधन म्हणाले मी पांडव जात असेल तर मी जाणार नाही. हो. मग कौरव काय गेले, नाही. मग पांडव गेले. त्यांचं द्रुपदाशी युद्ध झालं हो. आणि द्रुपदाला त्यांनी जिंकून आणलं. आणलं. कोणाकडे? दुर्योधनाकडे, आपला द्रोणाचार्यांकडे त्यांनी आणला. आणि द्रोणाचार्यांनी त्यांची जी प्रतिज्ञा केली ती, कळलं का नाही, हो. की तुला मी धडा शिकवीन, हो. ती शिष्यांच्या करवी त्यांनी पूर्ण करून घेतली. हो. आता त्याच्या पुढचं जे आहे की मध्ये मध्ये शिक्षणामध्ये काय काय गोष्टी झाल्या, कळलं का नाही, तो पक्षाचा डोळा, एकलव्याची गोष्ट, हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. बघूया.